जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या आपल्या सातारा नगरीत सैनिकांचा जिल्हा असलेल्या या आपल्या सातारा जिल्ह्याच्या सातारा नगरीमध्ये आमचे हे ईएमईचे 35 अग्निवीर आपले ट्रेनिंग करून आणि कसम परेड पूर्ण करून आपल्या मातृभूमीत हे जिल्ह्याचे 35 वाघ आलेले आहेत। त्यांच्यासाठी पहिल्यांदा सर्वप्रथम सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात अशी मी विनंती करते। मी सौ विद्या संतोष बर्गे, वाईफ ऑफ सुभेदार मेजर संतोष बर्गे। मी सैनिक फेडरेशन महिला ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाची जिल्हा प्रमुख आहे। या आपले सैनिक जेव्हा हे सीमेवर जातील, विविध ठिकाणी यांच्या पोस्टिंग्स होतील, पोस्टिंग ठिकाणी गेल्यानंतर यांची व यांच्या परिवाराची काळजी घेण्याची मी म्हणजे शब्द देते की त्यांची काळजी घेतली जाईल व 4 वर्षानंतर हे जे सर्व्हिस करून रिटायर होणार आहे तर मी एकनाथ शिंदे साहेब, सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई साहेब व संपर्क प्रमुख रेश्माताई यांच्या वतीने शब्द देऊ इच्छिते की यांच्यासाठी सर्वप्रथम सर्व नोकरींमध्ये 50%च नाही तर 100% प्राधान्य देण्याची आम्ही केंद्र सरकारला विनंती करू व त्यांची म्हणजे आपण जे पुढचं भविष्य आहे ते उज्ज्वल व सुफल करण्याची कामना करू। तसेच ह्या मुलांनी जे 9 महिने ट्रेनिंग अगदी खडतर ट्रेनिंग केले, कसम करून जेव्हा मगाशी एक आपली ट्रॅव्हल्स ह्या मुलांना घेऊन आली होती आणि त्या मुलांना म्हणजे मुलं जी ते ट्रॅव्हल्समधनं खाली उतरली आणि त्यांच्यातील काही आईंच्या डोळ्यामध्ये जे म्हणजे अश्रू आले, खरंच ऊर भरून आला आणि जे त्यांचे वडील आहेत त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आणि त्यांच्याकडे बघून खरंच मलाही खूप म्हणजे आपल्या मुलांना आपण भविष्य घडवण्यासाठी बाहेर पाठवतो पण त्यांच्या वेदना काय असतात ते आई आणि वडील यांनाच जाणवतात। आई डोळ्यात पाणी आणून रडून दाखवते पण बापाचा काय अभिमानाने ऊर भरून आला ते खरंच मगाशी जाणवलं। पण मी सगळ्या पालकांनाही सांगू इच्छिते की तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सैनिक फेडरेशनचे ते सर्व पदाधिकारी आहोत। तुमची मुलं जरी सीमेवर असली तरी तुमच्या काही प्रॉब्लेम झाले तुम्ही निसंकोचपणे आम्हाला सांगा। आणि या मुलांनाही एक विनंती करते की मुलांनो, तुम्ही जरी सीमेवर गेला तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या, हातापायाला सांभाळून काम करा, व्यसनाधीन होऊ नका। 4 वर्षानंतर तुम्ही माघारी येणार आहे पण इथंच तुमचं थांबणं होणार नाही तर तुम्हालाही तुमचं भविष्य घडवायचं आहे। विविध ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकऱ्या लागणार आहेत तेव्हा तुम्ही व्यसनाधीन होऊ नका, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या। बस एवढंच बोलते, थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओमकार संतोष भोसले, मी सातारा जिल्ह्यातील आम्ही सातारा जिल्ह्यातील 35 सैनिक आता ट्रेनिंग पूर्ण करून आता साताराला परत आलेलो आहे। खरं तर आमचं ट्रेनिंग खूप हार्ड आणि कठीण झालेलं आहे। ते सर्व ट्रेनिंग पूर्ण करून 31 आठवड्याचं ट्रेनिंग पूर्ण करून आम्ही आता साताराला माघारी आलेलो आहेत आणि आता आमचं पोस्टिंग पडलेलं आहे आणि 15 दिवसांनी आता आम्ही सर्वजण पोस्टिंगला जाणार आहे आणि देशाची मनापासून सेवा करणार आहे। धन्यवाद। मला यातून मोठा अभिमान होतोय की आज महाराष्ट्र राज्यामध्ये एक आपला सातारा जिल्हा, हा सातारा जिल्हा एक सैनिकांचा जिल्हा म्हणून पूर्ण देशामध्ये ओळखला जातो आणि मला हे आज या अग्निवीरामधून मला हे दाखवून द्यायचे की आपला सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे। त्याचं हे लाईव्ह उदाहरण तुमच्या समोर उभं आहे। किती लोक हे करून आलेले आहेत अग्निवीर म्हणून? हे टोटल 36 लोक आपल्या सातारा पूर्ण सातारा विभागातले सातारा जिल्ह्याचे आहेत आणि ही कल्पना मला मागच्या 1 महिन्यापासून माझ्या डोक्यात होती। आपले ईएमईचे आपले अध्यक्ष बर्गे साहेब त्यांना मी कल्पना सुचवली, त्यांना खूप आवडली आणि हे जे कार्यक्रम त्यांनी पूर्ण ईएमई परिवाराने पूर्ण सगळ्यांच्या साथीने हा संपन्न झाला आणि खूप छान वाटलं। आणि हे मला फक्त पूर्ण देशाला हे दाखवून द्यायचे की महाराष्ट्र जिल्ह्यातील सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ही जी ओळख मला पूर्ण देशापर्यंत मला पोचवायची आहे।